नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। देशभर काँग्रेसने आज आंदोलन पुकारलेले आणि अशात नागपूरमध्ये आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अनुराग ठाकूर आणि राहुल गांधींची जात विचारल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुणे आणि वर्ध्यानंतर काँग्रेसचं नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। अनुराग ठाकूर आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसचं जोरदार आंदोलन आपल्याला देशभर बघायला मिळते। नागपूरमधले चित्र आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपण थेट जाऊयात नागपूरमध्ये। नागपूरमधनं आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये आपल्याला काँग्रेस कार्यकर्त्यांचा रस्त्यावरचा संघर्ष बघायला मिळतोय। रस्त्यावरती उतरून काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतात। एकूणच अनुराग ठाकूर यांनी केलेल्या विधानावरनं देशभर आपल्याला हे चित्र बघायला मिळतंय। नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी यांच्या जाती या शब्दावरून संसदेमध्ये जो खडाजंगी झाली होती, त्यानंतर जे आहे ते विविध ठिकाणी जे आहे ते आंदोलन करायला मिळालेलं आपल्याला दिसून येऊन राहिलं। काँग्रेसतर्फे आज राज्यव्यापी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। आज पूर्ण आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर नागपूरच्या वेराटी चौकामध्ये शहर काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं। आणि आपण आता पाहू शकतो की पुतळा जाळण्यात आलेला आहे। इथे प्रतिकात्मक पुतळा आहे। या पुतळा जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। इथे वेराटी चौकामध्ये बस देखील थांबवण्यात आलेली होती। काँग्रेसचे नेते आहेत आपल्या सोबत, गिरीश पांडव। गिरीशजी, काय सांगाल, आंदोलन करताय, काय मागणी घेऊन आहे? हे बघा, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अनुराग ठाकूरनी त्यांनी जो एक प्रकारचा राहुल गांधी यांच्या जातीवर जो आरोप केलेला आहे, हे एक खूप मोठा निषिद्धपणाचं एक लक्षण आहे। त्यांनी राहुल गांधी की जात का है हा प्रश्न केला आहे। आणि हे बघा, कुणाच्याही जातीबद्दल शंका घेणं हे एक माझं म्हणणं असं आहे की ह्या एक प्रकारचा गुन्हा आहे। अनुराग ठाकूर यांनी जे राहुल गांधीबद्दल बोलले आहेत त्याकरता नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी आमच्या लोकांची मागणी आहे। आज आम्ही नागपूर शहरामध्ये हजारोच्या संख्येमध्ये एकत्र येऊन BJP सरकार आणि नरेंद्र मोदी यांचा आम्ही निषेध करतो आहे आणि आम्ही मागणी करतो आहे की आपले नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी। भाजपने माफी मागावी। भाजपच्या विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आहे। नागपुरात हे आंदोलन करण्यात येत आहे। पुतळा जाळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे, मात्र पोलिसांनी तो पुतळा हिसकावून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे जी सार्वजनिक वाहतूक महानगरपालिकेची आपली बस आहे, ती आपली बस देखील अडवण्यात आलेली होती काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे। आजी माजी आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा असे विविध कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत। आणि विधानसभा निवडणुकीच्या बरोबर आहे जितेंद्र, मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि आक्रमक दिसत आहेत। या ठिकाणी पुतळे दहन केले जात आहेत। ऍक्शन दृश्य आपल्याला नागपुरातनं बघायला मिळतात। जितेंद्र, रस्त्यावरती उतरलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला जोरदार घोषणाबाजी देताना बघायला मिळतात। काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांचा रोष दिसतोय? जितेंद्र यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। नागपूरमध्ये लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेले आहेत। अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। भाजपच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आपल्याला खडाजंगी बघायला मिळालेली होती आणि त्याचे परिणाम आता आपल्याला अशा पद्धतीने आंदोलनाच्या रूपानं रस्त्यावरती बघायला मिळतात। पुण्यामध्ये आंदोलन झालं, धुळ्यामध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक दिसत आहेत। नागपूरमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय काँग्रेसच्या आंदोलनाची। रस्त्यावरती पुतळा दहन केला जातोय। महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। घोषणाबाजी केली जाते। थेट जाऊयात, जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, मोठ्या संख्येनं नागपूरच्या रस्त्यावरती या क्षणाला काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत। महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा सहभाग।
नक्कीच गुरु, कारण महिला कार्यकर्त्या देखील इथे सहभागी झालेल्या आहेत. महिला काँग्रेसच्या ज्या शहर अध्यक्ष आहेत नंदा पराते या असतील किंवा इतर जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते नेते असतील ते इथे आलेले आहेत आणि ज्या काही वक्तव्य करण्यात आलेली आहेत, एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करण्यात आलेली आहेत, त्या विरोधात हे करतायत. काय सांगाल, काय तुमची मागणी आहे की माफी मागावी? आमची मागणी नाहीये. संविधानाचा जे माणूस अपमान करते त्या माणसाला जेलमध्ये टाकणे हाच प्राविधान आहे. आणि अनुराग ठाकूरनी जे संविधानाचा अपमान केलं, जे डिस्क्रिमिनेशनचं केलंय, त्याला त्याच्यासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ते म्हणतात की तुम्हाला तुमची जात माहीत नाही, तर तुम्ही जनगणना कशी करता? तुम्हाला तुमची जात माहीत आहे ना. अनुराग ठाकूरना त्यांची जात माहीत आहे, त्यांच्या बापाचं नाव माहीत आहे, ते कोणत्या समाजाचे आहेत ते माहीत आहे. तर त्यांनी जनगणना करावी ना. आज बीजेपीची सरकार राज्यात आहे, आज बीजेपीची सरकार केंद्रात आहे, मग ते का चुपचाप बसले आहेत मागे? त्यांनी जनगणना करून दाखवायची आणि ओबीसीला न्याय मिळवून द्यायचा. गेल्या आपण अनेक दिवसांपासून पाहतोय गुरु की जातीच्या प्रश्नावर मोठं आंदोलने होत आहेत. गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी होत आहेत. आता जातीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो संसदेत करण्यात आलेला आहे आणि त्याचा जो गदारोळ झालेला होता आणि त्याच्या जो प्रत्यय येतोय तो आता रस्त्यावर देखील येतोय, नागपुरात देखील येतोय, शहरातील विविध शहर म्हणजे राज्यातील विविध शहरांमध्ये येतो आणि नागपुरात येतो. आणि त्याविरोधात आता जे काँग्रेस आहे ते आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि बरोबर, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद आपल्याला आता नागपूरमध्ये सुद्धा बघायला मिळत होते. जितेंद्र शिंगाडे आपल्याला अधिक माहिती देत होते.